तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची जवळजवळ 2460 घरांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि अनेकांनी कमेंट्स केलं की सर जे काही घरे उपलब्ध आहेत आम्हाला साईट व्हिजिट करा, तेथील माहिती द्या, लोकॅलिटी कुठे आहे, सॅम्पल फ्लॅट कसा आहे किंवा घरे कशी आहेत किंवा स्वस्त दरामध्ये परवडणाऱ्या दरात नेमकं घरे कुठे आहेत, असे अनेक कमेंट्स आल्या होत्या। तर आज मित्रांनो आपण अशा एका ठिकाणी आलेलो ज्या ठिकाणी तुम्हाला 50 लाखापेक्षा कमी किंबहुना 40 लाखापेक्षा कमी किमतीमध्ये 1 BHK फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। नेमका फ्लॅट कुठे आहे, नेमका हा लोकेशन कोणता आहे, या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मी ज्या योजनेबद्दल बोलतोय मित्रांनो, ज्या योजनेबद्दलचा मी उल्लेख केलेला आहे ती योजना आहे विक्रोळी कन्नमवार नगर नंबर 2 या ठिकाणी। स्कीम कोड क्रमांक आहे मित्रांनो 415B। 415B या ठिकाणी 4 घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटासाठी ही सगळी 1 BHK स्वरूपाची घरे मित्रांनो। 310चा कार्पेट एरिया आहे आणि या घरांची किंमत 38,11,000 एवढी ठेवण्यात आलेली आहे। म्हणून कुठेतरी आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी नक्की साईट व्हिजिट करावी आणि येथील फ्लॅट दाखवावा, कारण ही सगळी घरे किमान सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो। म्हणजे जर बाकी ठिकाणच्या किमतीशी जर तुम्ही कम्पेअर केलं तर नक्कीच ही 38 लाखाची घरे थोडीफार का होईना पण सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये आहेत आणि म्हणून मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या बिल्डिंगकडे, त्या इमारतीकडे। आता मी ज्या ठिकाणी उभे आहे मित्रांनो हे आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, अर्थातच पूर्व द्रुतगती महामार्ग। या पूर्वद्रुतगती महामार्गाच्या ब्रिजवर मी उभा आहे आणि इथून थोड्या बाजूला हा ईस्टर्न एक्सप्रेस आहे, इथे मी उभा आहे आणि मागे तुम्ही जी बघताय ही जी म्हाडाची इमारत आहे, जिथे तो थोडं व्यवस्थित व्हिज्युअल क्लिअर नसतील पण हीच ती म्हाडाची इमारत आहे ज्या ठिकाणी 4 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। मी तुम्हाला घेऊन जातो या बिल्डिंगकडे। या इमारतीचं नाव मित्रांनो तथास्तु कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ऑलरेडी बनलेली आहे आणि म्हणून इथे तुम्हाला सगळे म्हणजे तयार घरे मिळणार आहेत। त्याच्यामुळे आता हे घरे नेमकं कसे आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे। चला थोडं चालतो। रेडी। तर मित्रांनो आता आपल्याला माहिती की म्हाडाची जी काही घरे उपलब्ध केलेली आहेत 4 घरे या इमारतीमध्ये उपलब्ध आहेत ज्याचं नाव आहे तथास्तु कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी। ऑलरेडी सोसायटी रजिस्टर झालेली आहे आणि या सोसायटीमध्ये 4 घरे उपलब्ध केली आहेत जी 1 BHK स्वरूपाची आहेत। आता नेमका सॅम्पल फ्लॅट कसा आहे, आतमध्ये लोकॅलिटी कशी आहे, नेमका आतमध्ये घरे कशी आहेत, टॉयलेट कसं आहे, बाथरूम कसं आहे, किचन कसं आहे, हॉल कसं आहे, हे सगळी माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर पहिलं मी तुम्हाला दाखवणार नेमका सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो मित्रांनो मेन गेट सोसायटीचा आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर पहिल्या मजल्यावरती आपल्याला तो सॅम्पल फ्लॅट मिळणार आहे। पण सध्या तुम्ही एंट्रन्स बघू शकता, खूप सुंदर असा एंट्रन्स आहे, जागा खूप प्रशस्त आहे, तुम्हाला पार्किंगचं टेन्शन नाहीये, पार्किंग सुद्धा बऱ्यापैकी उपलब्ध आहे, समोर गार्डन आहे, एक्सप्रेस हायवे आहे। तर अशा चांगल्या लोकॅलिटीमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मी तुम्हाला फक्त पॅसेज दाखवतो नेमकं पॅसेज कसा आहे तो बघ। आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो या साईडला एक लिफ्ट आहे, या साईडला एक लिफ्ट आहे, जे 2 लिफ्ट या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत आणि तुम्हाला मी सगळं आता सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो पाहूया। चला तर पहा मित्रांनो, या ठिकाणी प्रकल्पाचा तपशील असा आहे। संकेत क्रमांक 415B, इमारत क्रमांक 1, विंग A, B आणि C म्हणजे 3 विंग आहेत। कन्नमवार नगर नंबर 2 विक्रोळी पूर्व मुंबई 400803 असा हा पत्ता आहे। आता गट आहे मित्रांनो उत्पन्न गट आहे, अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच EWS उत्पन्न गट, ज्यासाठी तुमचं मासिक उत्पन्न 50,000 पेक्षा कमी आणि वार्षिक उत्पन्न हे 6 लाखाच्या कमी असायला पाहिजे। अनामत रक्कम भरचे मित्रांनो तुम्हाला 25,590 याच्यापैकी 25,000 रुपये ही तुमची अनामत रक्कम परत मिळेल जर तुम्हाला घर नाही लागलं तर, आणि अर्जाची किंमत जे काही 590 ही कपात केली जाईल। उपलब्ध घरेत फक्त 4। चटई क्षेत्रफळ मित्रांनो 28.96 स्क्वेअर मीटर अर्थातच 311 स्क्वेअर फीट आणि किंमत आहे 38,11,044 रुपये। स्थिती पाहिली तर ही घरे ताबा देण्यास तयार आहेत।
आता पाहूया मित्रांनो प्रकल्पापासूनचं अंतर काय आहे. विक्रोळी रेल्वे स्टेशन आहे 2 किलोमीटर अंतरावरती. विक्रोळी मेट्रो स्टेशन जे प्रपोज्ड आहे सध्या तयार होतं आहे 1 किलोमीटर अंतरावरती. त्याशिवाय मित्रांनो शाळा, कॉलेजेस, मार्केट, हॉटेल्स, बँका, गार्डन, मैदान, बसस्टॉप, पूर्व द्रुतगती महामार्ग अगदी जवळ म्हणजे 500 मीटरच्या परिघामध्ये आहेत. सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. मी सांगितलं होतं मित्रांनो की जो काही प्रकल्प आहे जिथे घरे उपलब्ध आहेत त्या प्रकल्पाच्या मी सध्या गार्डनमध्ये अगदी त्या गेटच्या समोरच गार्डन सुद्धा आहे. म्हणजे छोट्या मुलांना खेळण्यासाठी इथे सुविधा उपलब्ध आहे. जर तुमच्या घरामध्ये कोणी ज्येष्ठ व्यक्ती असेल, वयस्कर व्यक्ती असेल, त्यांना सुद्धा एक वेगळी पेस त्यांना नक्कीच या ठिकाणी मिळू शकते. म्हणून एक सुंदर असं गार्डन सुद्धा आपल्या म्हाडाच्या प्रकल्पाच्या समोरच उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि तुम्हाला म्हणजे इथे खेळाबरोबरच तुम्ही आता बाजूला बघू शकता हीच ती इमारत आहे ज्या इमारती म्हाडाची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. मागे तुम्ही पाहू शकता. तर ज्यांना ऑनलाईन अर्ज करायचे असतील मित्रांनो, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 29 एप्रिल 2026 आणि 29 एप्रिल पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करून 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. लक्षात घ्या 1 BHK घरे आहेत मित्रांनो जी तुम्हाला 38,11,000 मध्ये उपलब्ध केलेली आहेत. म्हणजे जी मागच्या लॉटरीमध्ये जी काही किंमत होती तीच किंमत यावेळेस ठेवलेली आहे, त्याच्यात वाढ करण्यात आलेली नाही. हा कुठेतरी एक प्लस पॉईंट आहे. आणि जसं मी सांगितलं होतं की ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सुद्धा इथून जवळच आहे, तो सुद्धा मी तुम्हाला इथून दाखवण्याचा प्रयत्न करतो. या बाजूला पाहू शकता तुम्ही इकडे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे अर्थातच पूर्व द्रुतगती महामार्ग सुद्धा या ठिकाणी जवळच आहे. तर मित्रांनो आता आपण त्याच म्हाडाच्या प्रकल्पाच्या समोर आहे. इथे आपले काही सबस्क्रायबर आहेत, गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला फॉलो करतात, गेल्या वर्षापासून आपले व्हिडिओज बघतात आणि आवर्जून ते सांगतात की आम्ही तुमचे व्हिडिओ नक्कीच पाहत असतो. त्यांनी खूप प्रयत्न केला पण प्रयत्न करूनही त्यांना यश आलं नाही, त्यांना लॉटरीत घर लागलं नाही आणि शेवटी त्यांनी इथे बाजूलाच खाजगी प्रकल्पामध्ये त्यांनी घर बुक केलेलं आहे. आणि ते त्यांना असं एकदम भरोसा आहे की बाबा इथे जेन्युइन लॉटरी असेल तरच घर लागते, नशिबात असेल तरच घर लागतं, नाहीतर लागत नाही. आणि असं नाही की प्रत्येकालाच घर लागतं असं नाही, ज्यांच्या नशिबात असेल ते नक्कीच तसं आपल्याला घर मिळू शकतं असंही त्यांचं आवर्जून म्हणणं आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा मित्रांनो असं काही निगेटिव्ह विचार नका करू की बाबा सेटिंग असते किंवा काय असते, असं अजिबात नाहीये. यांनी सुद्धा दादांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेला आहे अनेक दिवसापासून. तर मी त्यांना काही 1-2 प्रश्न विचारतो. नमस्कार दादा. काय नाव आपलं? रुपेश आडांगळे. तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला? 3 वर्ष भरलं. अरे बरे 3 वर्ष फॉर्म भरला मग लागला नाही? नाही मग तुम्ही काय ठरवलं काय शेवटी स्वतःचा इकडे पर्याय घेतल्या बाजूला. म्हणजे शेवटी त्यांनी असं ठरवलं जाऊ दे आपण प्रायव्हेटच घेऊया, कारण 3-3, 4-4 वर्ष भरून जर घर लागत नसेल तर मग उपयोग नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल तुम्ही बाकीच्या लोकांना? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सेटिंग वगैरे असते असं काय वाटतं? काही नाही, सेटिंग नाही, बिलकुल सेटिंग नाही. कारण मी भरपूर जणांना विचारलं सेटिंगचं काय असं आहे. तुमच्या ओळखीतल्या बी कुणाला लागलंय का काही घर वगैरे? माझ्या भावाला पहिल्याच वेळी लागला होता. घाटकोपर मध्ये लागला होता. कुठे लागला? घाटकोपरला. ओके. त्याचं नशीब होतं आपलं. भावाचं नशीब होतं, भावाला लागलेलं आहे हे म्हणतात. म्हणून चांगलं आहे मित्रांनो, जसं आपलं तुम्हाला म्हणते की असं काही सेटिंग वगैरे नाहीये. ह्याने जो निर्णय घेतला चांगला निर्णय घेतला, कारण आपण टोटली लॉटरीच्या घरावर पण डिपेंड राहू शकत नाही. म्हणून त्यांनी वेळ बघून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर आपण घर घेऊ शकतो असं यांच्याकडून आपण आवर्जून शिकायला पाहिजे. RK प्रॉपर्टी न्यूजशी बोललात आपण. RK प्रॉपर्टी न्यूज करून मी खरंच तुमचं मनापासून आभार मानतो. तुमचा सबस्क्रायबर आहे मी, काय टेन्शन घेऊ नका. पहिल्यापासून मी बघतो 4 वर्ष तुम्हाला हे केलं. पहिल्यापासून सबस्क्रायबर आहेत ते आपले, पहिल्यापासून व्हिडिओ बघतायत. चांगलं आहे. तुम्हाला मेसेज पण भरपूर केले, तुम्ही मला सांगितलं पण लागेल वगैरे. व्हेरी गुड. त्याला नशिबाचा भाग आहे, लागला नाही. तर आपण आता स्वतःच घेतला इकडे पर्सनल झालं ना घर. बस मेन काय की घर व्हायला पाहिजे. हो, सेटिंग नाही पण याच्यामध्ये माझ्या सेटिंग नाही बिलकुल. ओके. बघितलं. थँक्यू. चला थँक्यू. आता या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 29 एप्रिल 2026 आणि म्हाडाची अधिकृत साईट आहे मित्रांनो https://housing.mahada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच तुम्ही अर्ज करा. तर आज मित्रांनो आपण जे काही स्कीम कोड क्रमांक 415B जे काही आहे स्कीम कोड क्रमांक 415B इमारत क्रमांक 1ABC 3 विंग आहेत मित्रांनो. याच्यामध्ये या 3ही विंगची आपण प्रॉपरली माहिती पाहिलेली आहे. येथील सॅम्पल फ्लॅट सहित संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. पुढील भागात आपण इतर ठिकाणी जाऊन सगळी माहिती पाहू. यानंतर मित्रांनो पुढच्या भागात मी 35 लाखाचं घर कसं आहे, म्हणजे 35 लाखामध्ये कुठे घर आहे, ते घर नेमकं कसं आहे, सॅम्पल फ्लॅट कसं आहे, ही सगळी माहिती मी पुढील भागात घेऊन येणार आहे. आणि त्याच्यानंतर जसे जसे आपल्याला कमेंट्स येतील मित्रांनो त्या कमेंट्स प्रमाणे आपण त्या साईडला जाऊन व्हिजिट करणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. तर मित्रांनो आपल्याला आपल्या व्यवसायाची जाहिरात करायची असेल तर खूप चांगली संधी RK प्रॉपर्टी न्यूजने उपलब्ध केलेली आहे. मग तुमचा व्यवसाय कुठलाही असो त्याची जाहिरात नक्कीच आमच्या चॅनलवर आम्ही करणार आहोत अगदी माफक दरात. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे RK प्रॉपर्टी न्यूज @gmail.com वर हाय
प्रमोशन आणि मोबाईल नंबर ड्रॉप करायचा आहे. बरं, तुम्हाला काही लॉटरी संबंधित काही डाऊट असेल, काही शंका असतील, तुम्हाला काही अडचण येत असेल, तुम्हाला आमच्याकडून उत्तरे हवे असतील, तज्ज्ञांकडून उत्तरे हवे असतील, तर नक्कीच त्यासाठी सुद्धा आम्ही अगदी माफक दरात सुविधा उपलब्ध केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, rkpropertynews@gmail.com वर तुम्हाला हाय क्वेरी मोबाईल नंबर ड्रॉप करायचा आहे. तुम्हाला आमच्या टीमकडून संपर्क केला जाईल आणि त्या संदर्भातलं मार्गदर्शन केलं जाईल अगदी माफक दरात.